हाय फ्रेंड्स. आज आपण आता जिथे आपण उभे आहोत हे आहे तुळसगाव. इथून तुम्ही दृश्य बघू शकता. हे खूप सुंदर वाटतंय. वेंगुर्ल्यापासून अगदी 10 किलोमीटर अंतरावरती असलेल्या या तुळसगावातून आपण एका रोमांचक अशा सफरीला सुरुवात करतोय. सुंदर अशा डोंगर रांगांनी वेढलेल्या या तुळसगावातून आपण निघत आहोत आता खवणे कायाक्स इथे. तुळसपासून अगदी 30 किलोमीटर अंतरावरती असलेल्या ह्या खवणे बीच आणि खवणे कायाक्स इथे कायाकिंगचा मस्त असा आस्वाद लुटण्यासाठी सुंदर आणि नागमोडी वळणावळणातून आपण वाट काढत मस्त अशा प्रवासाला सुरुवात केली आहे. Let's go. तुळसपासून 10 किलोमीटरवर असलेल्या वेंगुर्ल्याला आपण आता आलो आहोत. आपण आता पोहोचलो येथे कायाकिंग पॉइंट खवणेला, जे की खवणे बीचच्या अगदी बाजूलाच आहे. कायाकिंग पॉइंटला जाण्यासाठी आपल्याला इथून खाली उतरून जावं लागतं. जिथे आपण वरती उभे होतो तिथे आपल्याला पार्किंगची सुविधा सुद्धा उपलब्ध होते. खवणे बीचच्या पाठीमागे हे संपूर्ण असं बॅकवॉटर आहे आणि इथे कायाकिंग केली जाते. आता आपण इथे पोहोचलो आहोत खवणे कायाकिंगला. इथे जे बोट राईड आहे किंवा ही कायाकिंगची राईड आहे पर पर्सन 200 रुपीज आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जॅकेट पण दिलं जातं आणि अराऊंड 45 मिनिट्स तुम्हाला इथून कायाकिंग करून करायला मिळते. हे जे पुढे आपण जाऊ तिथे कांदळवनसुद्धा आहे. ज्यावेळेस आपण कायाकिंग करू त्यावेळेस आपल्याला थोडंसं कांदळवनातून सुद्धा जाता येईल. इथे कायाकिंग सुरू करण्याच्या आधी तुम्हाला लाईफ जॅकेट्स दिले जातात. तर जर तुम्हाला जरी पोहता येत असेल तरी मी सजेस्ट करेन तुम्हाला की लाईफ जॅकेट घालूनच कायाकिंगला जावा. इथे 200 रुपीज पर पर्सनच्या कॉस्टने सिंगल पर्सनसुद्धा बोटीमध्ये बसून कायाकिंग करू शकतो किंवा 2 पर्सनसुद्धा त्या बोटीमध्ये बसून कायाकिंग करू शकतात. इथे आम्हाला सेफली बोटींमध्ये बसून गाईड्सने चप्पू चालवण्याचे थोडेफार इन्स्ट्रक्शन्स दिले. बऱ्याच वर्षानंतर बोटिंगची मजा घेत होती त्यामुळे माझा आनंद तर असा गगनात मावत नव्हता.
फायनली आम्ही कायाकिंगला सुरुवात केली आहे. आता तुम्ही बघितलं असेल आपण हे कांदळवनातूनच येतो आहे. त्यांनी आम्हाला 2 चप्पू दिले आहेत, त्यामुळे आम्ही ती दिशा हे करू शकतो त्या चप्पूमुळे. जसं की आपल्याला राईटला जायचं असेल तर लेफ्टने चप्पू मारतो आहे आणि लेफ्टने जायचं असेल तर राईटने चप्पू मारतो आहे. कधी कधी जाऊन पुढे आपटतो आहे सुद्धा. पण मस्त अनुभव आहे. थोडंसं ऊन पडलं आहे त्यामुळे जरा गरम होतं आहे. पण आम्ही बघितलं जागोजागी इथे ना मध्येच त्यांनी हे पण ठेवले रसवाले आणि असं कोल्ड्रिंक्सवाले. तर आम्ही जाऊन आता ते कोल्ड्रिंक्सच्या इथे थांबणार आहोत. काय स्प्राइट, ऑरेंज, लिंबू पाणी आणि पाणी बोतल आणि अच्छा स्प्राईट दी, एक स्प्राईट. लिंबू पाणी असताना तर दी. पाण्याची बाटली दी. कशी एक? 15 रुपये. 45 झाले ना. थांब राव. गे रे बाबू. नाव काय तुझं? रोनक. दिवसभर इथेच असतोस? मजा येते? शाळेला सुट्टी आता? बरं आहे. तिकडे पाहिजे अजून? चल बाय बाय. जाम दमायला झालं आहे खूप कायाकिंग करून, त्यामुळे आम्ही लिंबू पाणी आणि स्प्राईट घेतलं आहे. हे घे म्हणा. थोडा रेस्ट करून मग परत कायाकिंगला स्टार्ट करू. मॅनग्रोव्हच्या मधून मधून आपण आता कायाकिंग करतोय. लायसन्स आहे बघा आता. आपण कुठून आलो? तिकडे तिकडे हा बरोबर रिस्क नाही त्यांच्यासाठी एकच. तर आम्ही आता इथे कांदळवनाच्या गुफेत आलोय. गुफेत आजूबाजूला सगळीकडे कांदळवन आहे ती, आणि खूप जास्त पसरलेत. बघू शकता इथे दाखवते मी. ही सगळी कांदळवन आहेत. इथे टर्न घ्यायला खूप डिफिकल्ट आहे.
किरण भिजायच्या आधी राहू लागले मार पाणी आता आपण जे कायाकिंग केलं ते होते रोहन परब त्यांच्या याच्यामध्ये आपण कायाकिंग केलं. तर तुम्ही काही थोडी इन्फॉर्मेशन देऊ शकता जसं की हे कुठे आहे काय आहे? हे आमचं वेंगुर्ला तालुक्यात खवणे गावात ही आम्ही ॲक्टिव्हिटी चालू केलेली आहे. तरी आता या ॲक्टिव्हिटीला आम्हाला किती वर्ष पूर्ण होत आहे. आता बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता पर्यटकांचा रिस्पॉन्स दिसतोय. तर तुम्ही कधी यायचं असेल तर आम्हाला कॉल वगैरे करून या. आम्ही काय का डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करतो. आणि याची फी म्हणजे 200 असते आता पर पर्सन. आणि लहान मुलंसुद्धा घेऊन तुम्ही जाऊ शकतात. लहान मुलांचे आम्ही जास्त चार्ज लावत नाही, ती पण तुम्ही नेऊ शकता. आणि एकदम सेफ्टी देतो. लाईफ जॅकेटसोबत गार्ड्स वगैरे सगळे प्रोव्हाइड करतो. तर तुम्ही कधी येताना कॉल वगैरे करून आपली राईड बुक करा. थँक्यू सो मच, खूप मजा आली. खूप मजा आली आणि इकडचं वातावरण पण खूप सुंदर आहे. ते मॅनग्रोव्ज जे आहे ते पण आतमध्ये जे कांदळवन आहे ते पण मस्त वाटलं आम्हाला. आज थोडा संडे असल्यामुळे थोडी जास्त गर्दी होती, पण तुम्हाला जर गर्दी अवॉइड करायची असेल तर तुम्ही संडे सोडून किंवा वीकेंड सोडून वीकडेजला पण येऊ शकता. आणि मला मेन जे सांगावंसं वाटतं इकडे ते इकडची माणसांबद्दल. इकडच्या माणसं खूप चांगली आहेत, कारण की आम्ही एंट्री पण करताना कोणीही आम्हाला पैशांबद्दल विचारलं नाही किंवा आम्ही कॅश आणली नव्हती. तर त्यावेळेस पण त्यांनी ज्यावेळेस वायफाय कनेक्ट केला तर होत नव्हतं पेमेंट आमचं. तर दे आर लाईक की तुम्ही नंतर केला तरी चालेल. त्यामुळे प्लस टायमिंगच्या वरती सुद्धा त्यांनी 45 मिनिट्स आम्हाला सांगितले होते, पण त्यांनी एवढं काही आम्हाला हे नाही केलं की 45 मिनिट्सच तुम्ही घेतले पाहिजेत. तर आम्ही आरामात हे कायाकिंग केलं, संपूर्ण फिरलो आम्ही आणि आम्ही रिटर्न आलो. मला खूप आनंद झाला कायाकिंग करायला. सो तुम्हाला पण जर इथे यायचं असेल तर इथे तुम्हाला पण कायाकिंग करायची असेल तर इथे नक्की या आणि इकडच्या ह्या निसर्गाचा आस्वाद घ्या. रिफ्रेशिंग आहे. गाडी ब्रेक नाही येत. मस्तपैकी कायाकिंग झालेलं आहे. आता आपण खवणे बीचला जातो आहे. खवणे बीच जे आहे हे कायाकिंगच्या स्पॉटवरून फक्त 1 मिनिटाच्या डिस्टन्सवरती आहे, वॉकिंग डिस्टन्सवरती. तर हे जे आहे हे खवणे बीच आहे. तर आपण आता खवणे बीचला जातो.
7 वाजल्यात आता, तरी बघू शकता ही जी नदी आहे ही बाजूला, हीच आहे ती नदी जिथे आपण कायाकिंग केलेलं. हीच ती पाठीमागे मॅनग्रोव्हच्या इथपर्यंत जाते. तर अजूनही कायाकिंग चालू आहे. आता अर्ध्या तासाने कायाकिंग बंद होईल. तर ही इथे नदी आहे आणि या साईडला जे आहे ते पूर्णपणे बीच आहे. तर ते खूप अटॅच आहे जवळजवळ. त्यामुळे 1 मिनिटाच्या डिस्टन्सवरती तुम्हाला बीचवरती पण येता येतं. अंधार पडत चाललाय आणि वाळूसुद्धा आता थंड झालेली आहे. इकडून बघताय तिथे सूर्य मावळतीला आलाय आणि इथे पूर्णपणे असा काळोख पसरलाय. आता असं वाटतंय कायाकिंग करून झाले आणि हात बीत सगळे दुखत आहेत. त्यामुळे आता असं वाटतंय थोडे शांतता बीचवरती बसून मिळवावी. थंग पसरलेला समुद्र आणि फक्त समुद्राच्या लाटांचा आवाज मन प्रसन्न करते. तुम्ही पण ह्या खवणे बीचला या, कायाकिंग आणि खवणे बीचचा आस्वाद नक्की घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू. बाय.